नमस्कार. आज आपण आलो आहोत आमच्या कोकणातल्या गावच्या घरी आणि जिथे घराच्या मागे ही एक सुंदर अशी बाग आहे आणि या बागेत वेगवेगळी झाडं आहेत. पण आजचं खास अट्रॅक्शन म्हणजे आमचं हे चिकूचं झाड. तर मी आणि बाबांनी आज ठरवलंय आपल्या ह्या चिकूच्या झाडावरून छान गोड गोड असे पिकलेले चिकू काढायचे. चिकूची ॲक्च्युअल साईज ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे, पण आम्ही आता थोडे काय चिकू काढतो. प्लास्टिकची जी बॉटल असते ना, त्याला आम्ही असं थोडं कट केलंय मधून आणि त्याला अशी काठी लावली आहे. म्हणजे मग तो चिकू बरोबर त्या गॅपमध्ये असा पकडायचा आणि जर असं खेचलं की म्हणजे मग तो चिकू त्या बरोबर गॅपमधून त्या बॉटलमध्ये येतो. चिकू याच्यापेक्षाही मोठा होतो. ही साईज बघताय तुम्ही, माझ्या हातात हा चिकू आहे. तर पण आम्ही आता काढतोय हे चिकू, तर थोडे छोटे थोडे मोठे असे चिकू मिळत आहेत. पण साधारण या साईजचा चिकू झाडावर पिकतो जर जास्त वेळ ठेवला तर. मघाशी आम्ही वरून जे झाडाच्या अगदी वर असलेले चिकू होते ते काढून घेतले, जे आपल्याला इझिली हाताला लागणार नाहीत. आणि आता थोडं ऊन कमी झाल्यानंतर आम्ही थोडा ब्रेक घेऊन परत आम्ही खाली आलो आहे आणि आता आपण ह्या झाडाचे चिकू काढूयात. आता आम्ही हे सगळे झाडावरून जे चिकू काढतोय हे सगळे चिकू अगदी नॅचरल, म्हणजे याच्यावर कोणत्याही प्रकारचं केमिकल यूज केलेलं नाही आहे. निव्वळ माती, पाणी आणि प्रेमाने उगवलेलं फळ आहे. हे बघा किती सुंदर मोठे आणि असे रसरशीत चिकू आहेत बघा. मला वाटतं हीच खरी श्रीमंती आणि हेच खरं समाधान असावं. फळं काढतानाचा आनंद, बाबांसोबत घालवलेला वेळ आणि निसर्गाच्या कुशीतलं हे शांत जीवन, अजून काय हवं ना. इथे शहराचा गोंगाट नाही, धावपळ नाही, फक्त शुद्ध हवा, हिरवळ आणि निसर्गाचा हा छान स्पर्श. गावाकडच्या भागात ना असं मानलं जातं की चिकूचं झाड हे समृद्धीचं प्रतीक असतं आणि मला वाटतं त्यामुळेच अनेक लोक आपल्या घराच्या परिसरात किंवा शिवाराच्या आजूबाजूला अशी चिकूची झाडं लावतात. हा व्हिडिओ बघता बघता तुम्ही गेस करा की आम्ही दोघांनी मिळून किती चिकू जमा केले असतील आणि व्हिडिओचा शेवट होईपर्यंत तुम्हाला ते समजेलच. इथे ना आम्ही असे चिकू थोडे सेपरेट ठेवले आहेत, म्हणजे जे आम्ही झाडावरून स्वतः उतरवलेत खाली, म्हणजे ज्याला काही मार नाही बसलाय ते चिकू असे आम्ही वेगळे ठेवलेत. म्हणजे मग ते छान खूप दिवस टिकतात. तुम्ही कितीही दिवस जोपर्यंत नॅचरली पिकत नाहीत तोपर्यंत ते आरामात खाऊ शकता. आणि एक साईडला जे असे चुकून खाली पडले असतील, जे आम्हाला कॅच नाही करता आले असतील, किंवा असं काही फळं अशी पण असतात की ज्याच्यावर कधीतरी खार येऊन बसते किंवा जे कोणत्या तरी पक्ष्याने खाल्लेले असतात असे वगैरे, तर हे आम्ही असे थोडे थोडे सगळे बाजूला केलेत. हे दुसरं चिकूचं झाड आहे. म्हणजे मला असं वाटतं ना की एखाद्या झाडावर जर एखादा पक्षी बसलाय आणि तो पक्षी जर ते झाडावरचं फळ खातोय, ठीक आहे, तर मला वाटतं माणसापेक्षा त्या पक्ष्यांनी त्या झाडाला दिलेली खरी सर्टिफिकेट असावी. म्हणजे ते फळ खरंच तितकं गोड असावं आणि तितकं चवीला असावं, है ना. खरं तर हे झाड पूर्ण चिकूने भरलंय. म्हणजे छोटे छोटे असे आहेत अजून बरेच चिकू, मे बी ते एवढे विजिबल नाही आहेत. पण आम्ही आता जे सध्या असे मोठे पूर्णपणे असे रेडी झालेले चिकू आहेत ना, छान असे फुललेले, ते चिकू तेवढेच फक्त काढतोय. आणि तुम्हाला सांगू का, हे फळ काढायला ना फारसं काही लागत नाही हा. म्हणजे असं थोडं प्रेमाने आणि काळजीने काढलं ना की मस्त आरामात निघतं. आणि हे चिकू खरंच खूप मोठे आहेत. म्हणजे हा हातात घेतलाय चिकू, याची साईज समजते. हे बघा, हा असा एवढा मोठा चिकू आहे
आणि म्हणजे मुंबईला ना असे ते छोटे छोटे चिकू मिळतात आणि थोडे असे कधीतरी पचपचीत लागतात, चव नसते त्यांना. पण मी हे चिकू तुम्हाला सांगू, ह्याची फक्त साईजच मोठी नाही आहे, तर हे चिकू खरंच खरंच खूप जास्त गोड आहेत. बरं, तुम्हाला हे माहिती आहे का, भारत जगातला सगळ्यात मोठा चिकू उत्पादक आहे. हो, भारतात चिकू एवढ्या मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं की आपण जगभरातल्या मला वाटतं अराउंड 40% चिकू उत्पादनात पुढे आहोत. आतापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघून अंदाज आलाच असेल की आम्ही जवळपास 100 ते 120 चिकू जमा केलेत आतापर्यंत. तर हे आम्ही अजून 2-3 दिवस असेच ठेवून देणार, कारण ते आत्ताच झाडावरून ताजे ताजे काढले, तर ते थोडे असे उतरवून काढलेले असल्यामुळे पूर्ण पिकलेले नाही आहेत. पूर्ण पिकलेले म्हणजे त्याची वाढ बरोबर झाली आहे, पण ते तसे लगेच खाण्यासारखे नाही आहेत. काही चिकू आपण खाऊ शकतो, जे थोडेसे असे हाताने तुम्ही असं जर बघितलं की ते पिकलं आहे, एखादा चिकू पिकलेला असू शकतो, तर ते आम्ही चेक करून थोडेसे बाजूला करणार आणि ते आम्ही खाऊ शकतो थोड्या वेळात. पण बाकीचे चिकू आम्ही 2-3 दिवस बाजूला ठेवून मग ते पिकले की एक एक खायला घेणार. आणि काही चिकू असेच डिरेक्टली खाणार आणि काही चिकूंचा ज्यूस बनवणार, काही चिकूचं आईस्क्रीमही बनवतात. मी एकदा ट्राय केलं होतं, तर आईस्क्रीमही खूप छान लागतं चिकूचं. चिकू मिल्कशेक म्हणूनही खूप छान लागतं. काम केल्यानंतर थोडा थकवा येतोच, कारण आपल्याला एवढी सवय नसते ना ह्या सगळ्याची. पण हे चिकू एवढे गोड आहेत ना की ते खाल्ल्यानंतर खरंच सगळा थकवा निघून जातो. आणि मला वाटतं म्हणूनच चिकूला नॅचरल एनर्जी बार असं म्हणत असतील, कारण त्याच्यामध्ये नॅचरल अशी शुगर भरपूर प्रमाणात असते. म्हणजे थकायला झालं की एक चिकू खाऊन बघा कशी एनर्जी येते ते. जर तुम्हाला आमची बाग, चिकू आणि कोकणाचं हे गावरान जग आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच. तोपर्यंत निसर्गाशी नातं जोपासा आणि गावाबद्दलचं गोडपण मनात साठवून ठेवा. बाय.